जय शिवराय सर। जय शिवराय सर। आपका नाम? सौरभ कुमार। ओके सर, आज यहाँ आप घूमने के लिए आए हैं, तो मैं आज थोड़ा सा लोगों को, मेरा रहेगा ब्लॉगिंग मेरा चल रहा है, मेरा यूट्यूब का नेम है वीपी ब्लॉग्स बारामती करके। सर आपने छावा मूवी देखा क्या? यस देखा। तो आप छावा मूवी देख के जो हमारा जो लोग हैं उनको क्या मतलब राय देंगे? ये इतिहास दिखाया, हिंदुओं का इतिहास जो रहा है वो दिखाया, और ये बताता है कि ऐसा पहले हो चुका है और आगे भी हो सकता है कभी। बरोबर है। तो इसके लिए सबको जागरूकता होना चाहिए। ओके। जो इतिहास में हो चुका है वो फ्यूचर में भी रिपीट हो सकता है कभी। ओके सर, अभी का जो वुमेन सेफ्टी के बारे में हम थोड़ा ये करेंगे। अभी 8 तारीख को वुमन दिन है, इस बार बहुत बड़ा वुमन दिन है, उनके बारे में सर आप क्या बोलेंगे? क्या अभी जो चल रहा है वो कैसा सेफ्टी होना चाहिए? जो अभी जो हमारा सरकार है उनको कैसा सेफ्टी देना चाहिए वुमन को? सेफ्टी तो सरकार दे रही है और वुमेन्स में भी जागरूकता होना चाहिए, कॉमन आदमी में भी होना चाहिए। बराबर है। खिलाफ अगर कहीं भी मार्केट या कहीं भी कुछ क्राइम होता है तो मुझे नहीं लगता कोई भी आगे आता है। आगे बराबर कोई आगे नहीं आता है। वो सब पुलिस का वेट करते हैं कि पुलिस आएगा तो फिर देखेगा। ये नहीं होना चाहिए। लोगों को आगे आके उसको रोकना चाहिए, उसके विरुद्ध आवाज उठाना चाहिए। बराबर है। जो हमारे जो लोग हैं उन्होंने सब एक आना चाहिए, एक में सब लोगों ने आवाज उठाना चाहिए। बराबर है सर। और क्या बोलेंगे सर? और बाकी और तो ठीक चल रहा है। ठीक चल रहा है। जय शिवराय सर। जय शिवराय मित्रांनो, नमस्कार, स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये। आपण आता सनसेट लेके या ठिकाणी आहे, पाहू शकता सुंदर असं वातावरण। संध्याकाळचं आता 6 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी आपण आज रिव्ह्यू घेणार आहे। माझे 2-3 प्रश्न राहणार आहेत लोकांसाठी। पहिला प्रश्न राहणार आहे वुमन सेफ्टी, आज महिला खरंच सुरक्षित आहेत का? जे आज जे प्रकार चालू आहे पुण्यामध्ये त्याबद्दल आपण महिलांना विचारणार आहे की आज सरकारने कोणती सेफ्टी केली पाहिजे। आणि दुसरं म्हणजे आपले धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान मास चालू आहे। बऱ्याच लोकांना पाहूया की किती लोक पाहतात, त्यांना काय माहित आहे, याबद्दल आपण जनजागृतीसाठी हा व्हिडिओ करतोय। आणि बाकीचं और जे आता सध्या चाललेलं आहे सेफ्टी, तेही महत्त्वाचे आहे। लोक भरपूर ठिकाणी कामाला जातात, अनावश्यक पद्धतीने स्पीड वाढवतात, गाडीचं ओव्हरटेक चुकीच्या पद्धतीने करतात आणि स्वतःचा जीव गमावतात। या गोष्टीसाठी आपला हा ब्लॉग राहणार आहे। पाहूया आज व्हिडिओ आपला कसा राहतोय। तो बघू शकता सुंदर असं वातावरण आहे, पाठीमाग पाणी आहे आणि सर्व लोक आहेत। तर लोक बोलणार आहेत आपल्याबरोबर बारामतीकर, आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे, सर्वांनी कमेंट करायची आहे। महत्त्वाचं म्हणजे हा खूप दिवस महत्त्वाचा आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसाठी। छावा चित्रपट बघून लोक येतात 4-5 दिवस, 10 दिवस, महिनाभर। तर हे बघून आल्यानंतर ना त्यांच्या मनामध्ये जी आग आहे, जी बाबा त्यांना होणाऱ्या वेदना आहेत, हे किती दिवस राहतात हे आपण आज पाहणार आहे, लोकांशी बोलणार आहे। तर चला, नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे आणि नक्कीच कमेंट मध्ये जय शिवराय जय शंभूराजे नक्की लिहायचं आहे। चला, थँक्यू सर। आता सध्या आपल्या शंभू महाराजांचं बलिदान मास चालू आहे, तर तुम्ही काय सांगताल आज बलिदान मास म्हणजे नक्की काय? बलिदान मास म्हणजे लोक त्यांच्या माईक प्लीज जवळ। हा लोक त्यांच्या आठवणी आणि लोक त्यांची संस्कृती जपण्यासाठी आणि संभाजी महाराजांचे ज्या ज्या गोष्टी स्मरणात आणायच्या त्या गोष्टी आणण्यासाठी बलिदान मास ही लोक करतात असतात। बरं, काय वाटतं तुम्हाला आताची लोक पाहतात का बलिदान मास? तर म्हणायला गेलं तर आता ते छाव मूवीमुळे जरा जास्त लोक करायला लागलेत ते। बरोबर आहे। आधी नव्हते असं करत। बरोबर आहे। आता जरा जास्त लोक त्या गोष्टीकडे गेलेत। बरोबर आहे। आणि करतात, पण 100 मधले 10% तरी लोक करतात। छावा मूवी पाहिला तुम्ही? हो, पाहिलं। काय वाटलं छावा मूवी बघून? काय वाटलं म्हणजे असं की का म्हणजे काहीतरी वाटलं असेल तुम्हाला मनामधनं की बाबा? वाईट तर वाटणारच ना, कारण एवढा छळ केलाय संभाजी महाराजांचा त्या मूवी मध्ये, एवढं दाखवलंय त्यांनी जे केलंय त्या गोष्टीवरती गर्व पण वाटलाय। पण नंतर तो जसा गेन होत आलाय आताच्या ह्याच्यामध्ये महिला सुरक्षित आहे का? नाही, महिला सुरक्षित नाही। त्यासाठी काय करायला पाहिजे बरं, तुम्ही काय सांगताल? सरकारने काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे या गोष्टीवर। बरोबर आहे। महिला सुरक्षित आणि महिलांनी पण स्वतःच संरक्षण करायला शिकायला पाहिजे। बर, कारण असंच जर सरकारच्या भरोशावरती राहिलं
महिलांना न्याय भेटायला थोडा वेळ लागला. अगदी बरोबर आहे. जय शिवराय. तुम्हाला काय सांगायचं, महिला सुरक्षित आहे का? जय शिवराय. जय शिवराय. तर तुमचं नाव? तेजस कोकरे. तर आता जो मन चालू आहे आपला, राजांचं मन चालू आहे बलिदान मास, बरोबर. याबद्दल तुम्ही काय सांगताल सर? बलिदान मास नक्की म्हणजे काय, किंवा आपले लोक पाळतात का? पळतात ना, बऱ्यापैकी पळतात. बर. ते संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं, आपण सगळ्यांनी छावा पिक्चर मध्ये बघितलंच असेल. बरोबर आहे. महाराजांचं बलिदान कसं कसं काय काय त्यांना जो त्रास दिला, बरोबर आहे. त्याबद्दल जे आता तरुण पिढी जास्त करून बऱ्यापैकी बलिदान मास पाळायला लागलेलं आहे. आणि लोकांच्या समोर आलं की आपल्या राजांचा, संभाजी महाराजांचा किती छळ खेळला गेला होता त्या टाइमला. ते आता दिसलं. बऱ्यापैकी इतिहास समोर नव्हता महाराजांचा, संभाजी महाराजांचा, तो आता समोर आला. बरोबर. पिक्चरच्या माध्यमातून. आताची महिला सुरक्षित आहे का सर? महिला सुरक्षित तर नाही म्हणता येत, पण महिलांनी सुद्धा थोडं स्ट्रॉंग बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. शस्त्र पराक्रम विद्या शिकवलं पाहिजे. परवाचीच घटना आपण स्वारगेटची म्हणतो, पुण्यातली, काय असेल ती त्याच्यात अजून बरोबर. त्यातनं खरं सत्य काय असेल ते बाहेर यायचंय, काय असेल ते. पण महिलांनी स्ट्रॉंग झालं पाहिजे. अगदी बरोबर. त्यांनी सशक्त होऊन त्या ठिकाणी, आता जसं की बऱ्याचशा लोकांचं मत येत आहे की तिनं आरडाओरडा करायला पाहिजे होता, विरोध करायला पाहिजे होता. तिथं शेजारच्या बसमध्ये ड्रायव्हर्स होते, कंडक्टर होते, तिथं हाक मारली नाही, त्यांना कालवा केला नाही, तर तसं काही प्रकार झाला असता तर त्यांनी अडवायचा प्रयत्न केला असता वगैरे वगैरे, अशी मत आपल्या समोर येतात. बरोबर. बऱ्याचशा युट्यूबच्या माध्यमातून किंवा इतर टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आपण ते बघतोय. बरोबर आहे. पण तसं काही तिनं केलेलं दिसत नाही, ते पण आपल्याला समोर येतंय. अगदी बरोबर आहे. तर माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे, असं जर होत असेल तर महिलांनी पण थोडं स्ट्रॉंग होऊन त्या गोष्टीला म्हणजे विरोध केला. बरोबर. ज्या होणाऱ्या ज्या चुकीच्या घटना आहेत त्या थांबू शकतात. अगदी बरोबर आहे. तर आता गरज आहे तशी, कारण कोण माहित नाही कोण कुठं काय काम म्हणजे कसं वागेल आणि कोणी राहणार नाही ना, की आपण म्हणतो की महत्वाची गोष्ट, तुम्ही शिकलेला आहे, तुम्ही रोज त्या जागेतून जाता येताय, प्रवास करताय, तर तुम्हाला त्या गोष्टीची माहिती पाहिजे. तुम्हाला अनोळखी माणूस येतोय, तुम्हाला बोलतोय, तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवताय, तुम्ही विश्वास ठेवायचाच का म्हणून. अगदी बरोबर. तुम्हाला जायचंय ना फलटणला, तुम्हाला जायला 1 तास लेट होऊ द्या, 2 तास लेट होऊ द्या, तुम्ही अनोळखी माणसांच्या वरती विश्वास का ठेवताय? झालं हे चुकीचं आहे, आपण त्या मुलीला दोष देत नाही, झालं हे अत्यंत चुकीचं आहे. आपला संदेश जाण्यासाठी आपण बोलतोय. यापुढे हा संदेश मतलब पोरींनी फक्त त्या पद्धतीने चाललं पाहिजे. अगदी बरोबर. तुम्ही अनोळखी माणसांवर विश्वास ठेवू नका. ताई म्हणलं आतमध्ये येऊन काय करतोय? अगदी बरोबर. म्हणजे ताई या शब्दाला म्हणजे अर्थच राहिला नाही. फसू नका. नक्कीच बरोबर आहे, फसू नका. बरोबर आहे. तर छावा मूवी पाहिला तुम्ही? छावा मूवी बघितल्यानंतर जे आपला तरुण वर्ग आहे बऱ्यापैकी जे पाहतो की एखाद्या ठिकाणी अन्याय होत असतात, तर त्या ठिकाणी तरुण वर्ग उभा राहतोय का सर्व? राहतोय, बऱ्यापैकी 100% राहतो. पण काही प्रमाणात काही चुकीचं पण आहे, चालू आहे. सगळंच बरोबर नाही की सगळेच तरुण वर्ग चांगला चालायला लागलाय किंवा चांगला करायला लागलाय, प्रत्येक वाईट ठिकाणी उभा राहतोय असं काय नाही. काही तरुण वर्ग हा चुकीच्या मार्गाने चाललेला आहे. अगदी बरोबर. जसं की आपण बघतोय आता अगदी 10वी 11वी 12वीची सुद्धा पोरं काय पद्धतीने वागतात किंवा काय करतात आपल्या बारामतीत सुद्धा दिसतंय. नक्कीच नक्कीच सर. जय शिवराय सर, धन्यवाद. जय शिवराय. ताई, आता सध्या तुम्ही बघत आहात छावा चित्रपट, तर तुम्ही बघितला छावा? नाही, मी नाही पहिला. छावा नाही पाहिलेला. ताई, तुम्ही बघितला का छावा? ताई जय शिवराय. ताई, आता छावा चित्रपट आहे, छावा चित्रपट बघून बरेच लोक असतात, त्यांच्या वेदना दाखवत आहेत, आपल्या राजांचं जे हाल केलंय औरंगजेबाने 40 दिवस, त्याबद्दल बोलत आहेत, रडत आहेत, टासा रडत आहेत. तर ताई, आज जी महिला सुरक्षित आहे का, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ताई? महिला सुरक्षित सध्या झालेल्या काही घटनांच्या जवळून तर नाही जाणवते, पण महिलांनी पण तेवढं सक्षम व्हायला हवं. बरोबर, अगदी बरोबर. की त्यांनी स्वतःवरती पण काम केलं पाहिजे, म्हणजे सेल्फ डिफेन्स त्यांना जमला पाहिजे. मुलींना काही अशा गोष्टी आहेत त्या करून महिला स्वतःच हे करू शकतात. आता जसं की जी पुण्यामधली जी घटना घडली की ताई हा शब्द बहिणीसारखा येतो आपल्या, बरोबर आहे, की ताई म्हणून पण त्या ताईवरती असे वाईट प्रसंग झाले, बरोबर आहे. आज आपल्या आजूबाजूला जे काही दृश्य तुम्हाला दिसत असतात, याबद्दल तुम्ही थोडस बोला की सरकारने खरं याबद्दल पाऊल उचललं पाहिजे का आजूबाजूला जे ताई आहेत त्यांनी पाऊल उचललं पाहिजे? सगळ्या महिलांनी जर एकत्र आलं, त्यांनी याच्यावरती थोडंफार काम केलं की बाबा आम्ही करू,
तर होऊ शकतं की म्हणजे एखाद्या असं असतं की पब्लिकली महिला सगळीकडे फिरतायत, सगळं काही करू शकतायत, मग त्या स्वतःचा सेल्फ डिफेन्स पण करू शकतात. कुठं जायचं असेल तर त्या कॉन्फिडेंटली जर गेल्या की नाही माझ्यासोबत असं काही होऊ शकत, तर नाही घडू शकत अशा काही गोष्टी. त्याच्यामध्ये त्या स्वतःही हे पाहिजेत की गेल्या पाहिजेत, कराटे वगैरे अशा गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत. स्वतःचा डिफेन्स त्या करू शकतील अशा काही गोष्टी त्यांनी पण केल्या पाहिजे. नक्कीच नक्कीच. स्वतः तुम्ही हा मेसेज देताय की स्वतः ताईंनी स्वतः निर्भर राहावं, कोणावरती डिपेंड नाही राहिलं डिपेंड पाहिजे. राहून पण उपयोग नाही, कुणाकडे जाऊन का उपयोगच नाही. ही चर्चा होणार 10-15 दिवस, महिना 2 महिना हे वातावरण राहणार, नंतर विसरून जाणार लोक. याचा काही उपयोग नाही ना. त्याच्यासाठी फक्त ज्या महिला आहेत, ज्या वुमन आहेत, त्यांनी स्वतः हातामध्ये शस्त्र घ्या आणि लढायला शिका. लाठीकाठी शिका, कराटे शिका, खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या शिकू शकतात महिला. त्याच्यानंतर महिलांनी आलं पाहिजे पुढे ह्या गोष्टी. 8 तारखेला महिला दिन आहे ताई, तुम्ही काय मेसेज द्याल महिला दिनाला? सगळ्यांनी सक्षम बना, सेल्फ डिफेन्स करा, कराटे आहेत, अजून आहेत खूप साऱ्या गोष्टी, स्पोर्ट मध्ये पुढे जा, ज्याच्यातून मुली करू शकतात खूप काही. असं नाही की फक्त जॉबच केला पाहिजे, भरती व्हा, आर्मी मध्ये व्हा, पोलीस आहेत, खूप साऱ्या गोष्टीमध्ये आहेत की त्याच्यात करू शकतात त्या. आणि त्याच्यातून त्या असं कुठेही एकदा त्यांची हे झाली ना मानसिक तयारी की आम्ही फिरू शकतो, आम्ही सगळं काही करू शकतो, महिला खूप काही करू शकतात. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय मावशी. जय शिवराय. तुम्ही छावा मूवी बघितला का? हो बघितला. छावा मूवी बघून काय वाटतं मावशी? कसा आहे आताचा जो तरुण वर्ग आहे तो कसा आहे, किंवा आताची महिला सुरक्षित आहे का? आताची महिला सुरक्षित नाही. बरोबर आहे. आता जी 1-2 दिवसापूर्वी जी पुण्यामध्ये घडलं ते खूप वाईट घडलं. बरोबर आहे. आणि आता जे आपण महिला म्हणतो की शेवटी त्या माणसाने नरधामानं ताई म्हणून हा ते प्रसंग केला, खूप वाईट वाटतं. पण आता ज्या ताई आहेत तुमच्या मुलीप्रमाणे ज्या आहेत त्यांना तुम्ही काय सांगताल बरं? कसं बाबा राहावं लागेल, कसं म्हणजे नाही का बदलावं लागेल, कारण स्वतःला स्वतःची एक सुरक्षितता तुम्हाला तयार करायची सेफ्टी, याबद्दल तुम्ही काय सांगताल मावशी? कसं राहायला पाहिजे? हा बरोबर आहे. त्यांनी आता स्वतःची काळजी स्वतःच घेणं आवश्यक आहे. अगदी बरोबर आहे, कारण कुणीच काय करत नाही. किती जरी जवळची व्यक्ती असली तरी किती विश्वास ठेवायचा आणि कुठल्या ठिकाणी कुणाबरोबर जायचं हे आपलं आपण आता लक्षात घेणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. नक्कीच. किंवा थोडस रात्री अपरात्री बाहेर पडणं, बरोबर कुणाच्या तरी घेऊन जा, बरोबर कोणीतरी पाहिजे सोबत. आणि मावशी तुम्हाला असं वाटत नाही का प्रत्येक मुलीने शस्त्र परवानगी विद्या शिकायला पाहिजे? अगदी 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 बरोबर आहे का नाही? स्वतः स्वतः कर, जसं की येसुबाई म्हणा, राणी लक्ष्मी म्हणा, त्यांनी शेवटी तलवार त्यांच्या हातात होती, घेतली. रक्षण करायला सैनिक त्यांच्या आजूबाजूला फिरकत नव्हतं. ही वेळ आलेली आहे असं म्हणावं लागेल. बरोबर आहे की नाही? नक्की. पिलू तुझं काय नाव? राधा सांगते ना. राधा. वाव, किती सुंदर नाव आहे राधा. राधा नाव सांग की काका तुझं. जय शिवराय सर. जय शिवराय. सर आपलं नाव? सागर सगळ. सर आजचा जो मन चालू आहे मार्च, आपल्या शंभूराजांचं बलिदान मार्च चालू आहे आणि शंभूराजांच्या वरती हा चित्रपट छावा आहे. तर छावा मूवी बघितल्यानंतर सर तुम्ही आमचा तरुण वर्ग आहे त्यांना काय मेसेज द्याल? कोणतंही स्वातंत्र्य असतं, धार्मिक स्वातंत्र्य असो, धार्मिक स्वातंत्र्यच आहे शेवटी. आपण बरोबर संविधानिक जर विचार केला तर, पण धार्मिक स्वातंत्र्यापेक्षा मला शिवरायांचा एक विचार खूप आवडतो की धर्मस्वाभिमान असा पण धर्मवेडा नसा. अगदी बरोबर आहे सर. पण धर्मस्वाभिमान बाळगत धर्माप्रती आपलं आचरण कसं असावं किंवा आपलं कर्तव्य काय असावं, शंभूराजांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं कर्तव्य बजावलं. बरोबर आहे. मुलगा म्हणून, एक स्वराज्य प्रशासक म्हणून. तर मगाशी तुम्ही तो प्रश्न विचारत होता की महिला सुरक्षित आहे. हा, महिला आत्ताची सुरक्षित आहे का? जसं की आता 2-3 दिवसापूर्वी पुण्यामध्ये खूप वाईट घटना घडली. ह्याच्याबद्दल एक गोष्ट काय महत्वाची आहे की आपण आपले जे 4 पिलर आहेत लोकशाहीचे, तर प्रत्येक पिलरने आपलं काम चोख जर बजावलं, फॉर एक्झाम्पल सांगतो की आपल्या समोर एखादं कृत्य घडत असेल की आपण अवेअर राहिलं पाहिजे. ही गोष्ट आपल्यासोबत कधी घडणार नाही का, आपल्या घरच्या लोकांसोबत घडणार नाही का? अगदी बरोबर आहे. प्रत्येकाने जर ही सोशल अवेअरनेस जर ठेवली, बरोबर, हे घडणारच नाही. नक्कीच नक्कीच. समजा पत्रकार असेल तर ते अशा गोष्टींना वाचा फोडणं त्यांचं काम आहे. बरोबर आहे. जनजागृती. ज्युडिशरी असेल समजा, तर 4 पिलर्स आहेत ना आपले. अगदी बरोबर. सो मोठं कॉग्निझन्स घ्या ना. बरोबर. तुम्हाला प्रत्येकाला एखादं पिटिशन फाईल व्हायची वाट कशाला बघायची? अगदी बरोबर. जे होईल त्याची वाट कशाला बघायची? होणारच नाही. सो मोठं कॉग्निझन्स घ्या. एखादा प्रशासक असेल, एखादा जिल्हाधिकारी असेल की
आता तुकाराम मुंडे सारखा प्रशासकीय अधिकारी असेल, घ्या ना एखाद्या आता बस डिपो मध्ये घटना घडली, का बरं बंद आहेत त्या अवस्थेत काय आहेत, मोडकळीच काय आहेत, गॅरेज मध्ये टाकायचं त्यांना ठेवायची गरज नाही ना. बरोबर आहे. म्हणजे जी मुलं गेलेत ना ते खालून काढा ते महत्वाचं आहे. त्याच्यासाठी शिवशाही येणं गरजेचं आहे. आणि दुर्दैव असं आहे की जी घटना घडली ती शिवशाही नावाच्या बसमध्येच घडली मला वाटतं. बरोबर. आता ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला काय मेसेज द्यावा लागेल की बाबा त्यांनी कसं राहिलं पाहिजे? प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. तुम्ही ती जेवढं प्रिकॉशन्सली जेवढं राहता येईल, प्रिकॉशन्सली म्हणण्यापेक्षा ही एखाद्या महिलांचं फेल्युअर नाही मला माझ्या दृष्टिकोन. बरोबर आहे, अगदी बरोबर. पूर्ण होल स्टेटचं फेल्युअर आहे. स्टेट मध्ये सगळे चालतात, ज्युडिशरी आली, प्रशासन आलं, मीडिया आली, आणि जे असंवेदनशीलपणा होत चालला आपल्या अंगामध्ये माणसाच्या जीवनामध्ये, हे असंवेदनशीलपणाचं प्रतीक आहे असं मला हरकत. धन्यवाद सर. जय शिवराय. जय शिवराय. शिवराय ताई. जय शिवराय. ताई, आताच्या महिला सुरक्षित आहेत का? किंवा तुम्ही महिलांसाठी काय मेसेज द्याल? महिलांनी कसं राहायला पाहिजे किंवा काय अवलंब केला पाहिजे त्यांनी? आता सध्या तुम्हाला काय सांगायचं आहे? महिलांनी पण जेव्हा इथून तिथून ट्रॅव्हल करतात, जेव्हा पण त्यांचं जॉब चालू असतं, सकाळी लवकर जातात किंवा रात्री उशिरापर्यंत जॉब करतात, तर त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी जागृत राहायला पाहिजे. म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे की स्ट्रेंजर्स सोबत जास्त मिक्स ना होईल, म्हणजे कोणाशी पण एवढं फ्रँकली नाही बोलून द्यायचं, आणि एका माणसावर विश्वास नाही ठेवायचा की इथे आता समजा आपल्याला काही नाही माहिती, नवीन सिटीमध्ये आहोत, तर मग डायरेक्ट विश्वास नाही ठेवायचा की इथेच हे आहे, बस स्टँड इथेच आहे, हा, आणि एकालाच नाही विचारला पाहिजे, बऱ्याच अजून तिथे लोक असतील त्यांना विचारला पाहिजे. आणि पुण्यात जे झालं, ती पुणे जागा ती खूप गजबजलेली जागा आहे, तर तिकडे असं नाही की एकावरच विश्वास ठेवून मग त्याच्या सोबत जायचं, हे बरोबर नव्हतं. बरोबर आहे ताई. ताई, आता सध्या छावा मूवी सगळीकडे चालू आहे. हो, बरोबर आहे. छावा मूवी बद्दल तुम्ही काय सांगता? विकी कौशल्याची कशी ऍक्टिंग आहे? ऍक्टिंग वगैरे सगळं छान होते. मी ट्रेलर पाहिला, म्हणजे मी मूवी नाही पाहिली अजून, तर ऍक्टिंग छान होती. पण माझं असं म्हणणं होतं की ती मूवी आहे ती मराठी, जो मेन लीडर होता आपला ते मराठीच्या ह्याच्यावरती, तर थोडं जरी मराठी लँग्वेजचा उपयोग केला पाहिजे होता, किंवा सॉंग्स मराठी घ्यायला पाहिजे होते थोडेफार तरी, कारण की जसं दुसरे पिक्चर होते तानाजी वगैरे ते पण हिंदीमध्ये होते, तर त्याच्यात पण मराठी आहे बऱ्यापैकी, तर ह्याच्यात थोडं पण यूज नाही झालंय. बरोबर आहे. तर आणि जे मेन होतं म्हणजे ऍक्च्युअली एवढं साधन होतं, खूप जास्त त्यांनी सहन केलं होतं, खूप स्ट्रगल केलं होतं त्यांच्या लाईफ मध्ये, तर ते पण मेन दाखवायला पाहिजे होतं. तरी लोक ढसाढसा रडतायत. हा. हो, खूपच वाईट बाब आहे. जसं की 40 दिवस आपल्या राजाला औरंगजेबाने पकडून वाईट अत्याचार केले, हे अत्याचार कोणीही करणं. आता जर श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि जर श्री छत्रपती संभाजी महाराज जर असते तर ह्या गोष्टी झाल्याच नसत्या. म्हणजे आपण म्हणतो ना महिला सुरक्षित नाही, हा शब्द तर नसताच, गोष्टी घडल्याच नसत्या. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. जय जय शिवराय. आज या ठिकाणी तुम्ही फिरायला आलेला आहात. नेहमी तुम्ही या ठिकाणी फिरायला सर? हा, येतो. छावा मूवी पाहिला सर तुम्ही? नाही पाहिला. अच्छा, नाही पाहिला. बरं सर, दुसरं की आता सध्या सॉरी पुण्यामध्ये खूप वाईट प्रकार घडला. आज महिला सुरक्षित आहे का? आज तुम्हाला काय बोलायचं आहे याबद्दल सर? महिला सुरक्षित तर नाहीत. बरोबर आहे, महिला सुरक्षित नाहीये. पण आज महिलांनी काय हे केलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं बरं? काय आचरणात आणायला पाहिजे किंवा कशाचा अवलंब करायला पाहिजे? महिलांनी शस्त्र पराक्रम विद्या शिकायला पाहिजे, लाठीकाठी शिकायला पाहिजे, स्वतःचं रक्षण स्वतः करायला पाहिजे. बरोबर आहे. बरोबर आहे, केलं पाहिजे. अजून आज आपल्या आजूबाजूला तुम्ही आज बारामतीमध्ये काही प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर दिसत असतात, की जसं की धडक लागली, क्रॅचेस झाले गाडीला. बरोबर. कशा प्रकारे तिथं हा तरुण त्याबद्दल तुम्ही बोला की कसं राहिलं पाहिजे, कसं आमच्या तरुणांनी वागायला पाहिजे? तरुण पिढीच बायकली असा सध्या विषय आपल्या बारामतीमध्ये तर बघायला गेलं तर काय झाले, जी नवीन पिढी आलेली, जे 9वी 10वीतून पुढे गेलेली पिढी, त्यांना म्हणजे वळण दुसरीकडे चाललेलं आहे. पैसा त्यांना ते आल्या हातात की वातावरण बिघडते. आपल्या इथं तर कोयता गँग आलेली. बरोबर आहे. कोयता गँग मुळे पण बरेचसे काही म्हणजे मुलं ती चुकीच्या वळणावर गेलेली. गँग जी आहे हे आजूबाजूला जो आपला समाज आहे, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना कधी जाती धर्माचा भेद नाही केला, त्यांनी मुलांचा विचार केला. बरोबर. आज तसं घडतंय का? आज आपली लोक एकत्र येतात का? नाही आता आपली लोक एकत्र येत नाहीत. आता दुसरा म्हणजे
कोणाला इथं दुसरीकडे काय झालं कोणा म्हणजे बरोबर आहे की जाऊन देतो तू बांधण झालं त्याचं तर तो बघेल. दुसरं का आपण कशाला जायचं, आपल्याला काय करायचं असा विषय सध्या. आणि उद्या समजा आपल्याच इथं घडलं तर कसं काय करायचं? काय ते मग तो म्हणणार ना, आता दुसरं आपल्या मदतीला तर आपण का मदतीला जाणार, हा विषय आहे ना. बरोबर का? नक्कीच. पण त्यासाठी तुमचा मेसेज काय राहील, कसं राहायला पाहिजे? माणसांनी म्हणजे आता सध्या तर नवीन पिढीला चांगलं घडवलं पाहिजे. बरोबर. नवीन पिढी चुकीच्या वातावरणात ते तुम्ही म्हणता महिलांचं म्हणजे सबळीकरण झालं पाहिजे. बरोबर. महिलांना म्हणजे चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजे तर किंवा मुलांना तुमच्या महिलांपेक्षा मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे. मुलांना संस्कार दिले तर मुलं आदर करतील. नक्कीच सर. धन्यवाद. जय शिवराय सर. जय शिवराय. जय शिवराय. सर आज बऱ्याच ठिकाणी जसं की 2-3 दिवसापूर्वी पुण्यामध्ये पुण्यामध्ये घटना घडली. की जसं की आता 8 तारखेला वुमन डे पण आहे, महिला दिन. अच्छा, ओके. याबद्दल सर तुम्हाला काय वाटतं, आजच्या महिला सुरक्षित आहेत का? महिला सुरक्षित असणं गरजेचं आहे. त्यासाठी महिलांनी बी आपण कॉशन घेतलं पाहिजे, स्वतःची प्रिकॉशन घेतलं पाहिजे आणि त्यांनी जागृती असली पाहिजे समाजामध्ये. बाबा आपल्याला कशी सुरक्षा आहे आणि त्या सुरक्षेसाठी आपण काय केलं पाहिजे. बरोबर. आपल्यामध्ये जी ॲबिलिटी जशी आपल्यामध्ये आपले झाशी राणी झाली, जिजामाता झाली, त्यांच्यासारखी ॲबिलिटी आपल्यामध्ये का आली नाही पाहिजे. आणि आपल्यामध्ये असे जे वर्तवणूक नाही झाले पाहिजे, दुसऱ्याने आपल्यावर हे काय केलं पाहिजे. आपल्यामध्ये हे झालं पाहिजे ना, लेडीजने आपल्यामध्ये स्वतःमध्ये जागृती तयारी केली पाहिजे. बरोबर. आताच्या महिलांनी अंगी काय बाळगलं पाहिजे? अंगिक धाडस बाळगलं पाहिजे. बरोबर. धाडस महत्वाचं आहे. और इंटिग्रिटी वाढली पाहिजे, स्वतःची ही पाळली पाहिजे ती, आणि डिसिप्लिन महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. ज्या ठिकाणी सगळीकडे अवेलेबल कोणी नसणार आहे. हा, बरोबर. त्यामध्ये तुमच्यामध्ये धाडस असणं गरजेचं आहे. स्वतःची रक्षा स्वतःच करणं तोच आहे तुझ्या जीवनात साक्षात्कार. सरकार काय करताय का? सरकारने ऍक्च्युली काय, जर माणसांना नंतर ऑटोमॅटिक डिसिप्लिन त्यांना कळणार, सरकारला बी नंतर पर्याय कळणार आहे. आज नव्हे त्याला आपण काय करायला पाहिजे, त्यांची ड्युटी बनते. आपण सुरक्षेसाठी आपण काय काय उपाययोजना केला पाहिजे. पण प्रथमतः पहिल्यांदा आपण स्वतःहून आपण ग्राउंड तयार केलं पाहिजे. बरोबर आहे. स्वतःहून बनलं पाहिजे. सरकारची नंतर काळजी करणार त्याची. बरोबर. पण पहिल्यांदा आपल्यामध्ये स्वतःची सुरक्षेची जागृती असणं गरजेचं. तर जसं की आताची मुलं बघतो आपण 10वीतली 11वी 12वी मधली, यांच्यासाठी त्यांना संस्काराची गरज आहे भरपूर. त्यांना संस्कार अगर जर संस्कार नसले तर सगळे घेऊन जाते. एखादा नाव चालते, नावगाडी नसला तर ते नाव बुडले जाते. आणि त्याला नाववाडी असणं गरजेचं, चांगलं कुशल नाववाडी असणं गरजेचं. हा, कुशल असलं पाहिजे तुम्ही. नाही असं कोणी येरायकरा जर नाववाडी असलं तर ते नाव बी बुडून जाईल. बरोबर आहे. आता जसं की 17 मार्चला राजांची पुन्हा शिवजयंती आहे. ओके, समजली. आणि आताही 21 फेब्रुवारी शिवजयंती झाली. ओके. शिवजयंतीमध्ये हा मेसेज मला दिला होता मी, कशा प्रकारे शिवजयंती साजरी करायची. तुम्हाला काय वाटतं, महाराजांचं जे गुण आहे ते प्रत्येकाने अडॉप्ट केलं पाहिजे. म्हणजे महाराजांच्या जे गुण होते ते अडॉप्ट केलं पाहिजे. लोक आता करणं गरजेचं आहे. त्याला संस्काराची गरज आहे. मोठमोठे बॅनर लावा, ती बॅनर वाचून वाचवी करणार. बरोबर आहे. ऍक्च्युली शाळेमध्ये जागृती झाली पाहिजे. एक अलग टाईपचा पिरियड घेतला पाहिजे यांच्यामध्ये, त्याच्यामध्ये ते होणार. शाळेमध्ये इतिहास जो आता कमी होत चाललेला आहे, नाही शक्यतो नाही, ते होणं गरजेचं आहे. हो, ते आपलं आता माझे जसं आता मी आता आर्मी मधनं रिटायर्ड म्हणजे होत झालोय, तसं माझं ड्युटी बनते की मला समाजात जे काय गलत दिसतंय ती गलत थोडस हे केलं पाहिजे, जनजागृती केली पाहिजे, अवेअरनेस जे आहे त्याला हे केलं पाहिजे सगळ्यांना. नक्कीच सर. धन्यवाद सर. जय शिवराय. जय. जे बॉटल टाकते त्यांना म्हणणं यार बॉटल बिटल. जय शिवराय ताई. जय शिवराय. ताई, आता सध्या हा जो मंच चालू आहे हा शंभूराजांचा चालू आहे, बलिदान मास. आणि जसं की आता सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा जगामध्ये छावा हा मूवीनी धुमाकूळ घातलेला आहे. या ठिकाणी छावा मूवी पाहिला तुम्ही ताई? हा, पाहिलाय. छावा मूवी पाहिल्यानंतर ताई तुम्हाला काय सांगायचं आहे की आता सध्याची परिस्थिती कशी आहे? मला तर एवढं सांगायचंय की शंभूराजांवरती जो अत्याचार झाला तो खरं बघायला गेलं तर खूप पेनफुल होता. आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही की एवढा पेनफुल होता, तरी पण त्यांनी त्यांचा धर्म सोडलेला नाही. ते ठाम राहिले त्यांच्या मताशी. आणि आत्ताची जी सिच्युएशन आहे त्यात आपण कसं राहतो की थोडाफार आपल्याला पेन झाला तरी आपण म्हणतो नको ही सिच्युएशन मला, किंवा आपण लगेच बॅक होतो, किंवा असं नाही राहिलं पाहिजे. त्या परिस्थितीला स्वीकारतो आणि परत आपलं जे काय म्हणू की हा सपोज मला ही गोष्ट करायची, त्या गोष्टीतून आपण माघार घेतो. त्यापेक्षा जर तुम्ही त्या सिच्युएशन फेस केल्या पाहिजेत आणि तुम्हाला जे तुमचे गोल्स आहेत किंवा जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही अचीव केलं पाहिजे आणि त्या मतावरती ठाम राहिलं पाहिजे की हा हे मला पाहिजे. असं जसं की औरंगजेबाने 40 दिवस आपल्या राजाला पकडलं. पकडल्यानंतर 28 तारखेला त्यांना पकडलं, 28 फेब्रुवारीला, आणि 29 मार्च पर्यंत त्यांचा 40 दिवस खूप छळ केला. इतका छळ केला की ते शब्दातही मी सांगू शकत नाही. अजूनही मला बोलताना माझ्या डोळ्यात पाणी येतंय. आता माझ्याकडे कॅमेरा नाहीये, परंतु मी हे थोडस तुम्हाला सांगतो ताई की त्यांचं नख, हाताची नख, पायाची नख, उकळत तेल, अंगावरती पाणी, एवढं जुंकुण्यासाठी सहन केलं, आपल्या हिंदू धर्मासाठी केलं. बरं ताई, आजच्या महिला सुरक्षित आहेत का?
माझं पर्सनली असं मत आहे की नाहीत. आणि बरोबर आहे ताई. आणि नाही हे म्हणायचं रिझन असं आहे की आपल्याला काय म्हणू स्वातंत्र्य आहे की तुम्ही कसे कपडे घातले पाहिजेत किंवा तुम्हाला कुठं जायचंय कुठं नाही जायचं त्याच्यावरती कुणाचाही म्हणजे हे राहील नसला पाहिजे की तू हे कर की नको नको करू. पण माझं पर्सनली असं म्हणणं आहे की पुढच्या माणसाची मेंटॅलिटी मॅटर करते की तुम्ही त्याच्यासोबत कसा बिहेव केला पाहिजे. एक ह्युमन सायकोलॉजी आपण म्हणतो का नाही ते मॅटर करते की नाही केलं पाहिजे तो म्हणजे रेप वगैरे जे होतात ते नाही झाले पाहिजेत. त्याचं जे रिझन आहे की मोस्टली काय की ह्युमन सायकोलॉजी त्या माणसाची मेंटॅलिटी मेंटॅलिटी कशी आहे. आता आपण तसं म्हणायला गेलं तर काही लोक सपोज आता एखाद्या मुलीवरती अत्याचार होते हे पाहिल्यानंतर ते त्या मुलीला प्रोटेक्ट करतात. बरोबर आहे. आणि काही लोक असं करतात की काय व्हिडिओ करतात आणि काही लोक काय करतात आपल्याला काय करायचंय. बरोबर आहे. आपल्याला काय करायचंय का तर ही तुझ्या ओळखीची नाहीये म्हणून का. उद्या जर तुमच्याच घरात घडलं तर काही क्वेश्चन मार्क येऊ शकतो ना. आणि माझं म्हणणं असं की मुलींनी पण म्हणजे स्वतःला प्रोटेक्ट केलं पाहिजे डिफेंड केलं पाहिजे. ती तर स्वतः करतेच पण काही अशा वेळेस की आपल्याला समजत नाही की काय करावं हा क्वेश्चन मार्क पण राहतो. पण माझं पर्सनली म्हणणं असं आहे की ह्युमन सायकोलॉजी त्या माणसाची त्या माणसाच्या मेंटॅलिटीमुळे तो तसं करतो. आणि राहिला विषय सरकारचा मला पर्सनली असं वाटतंय की त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो किंवा मोस्ट ऑफ द टाइम त्यांना फाशी होते किंवा जेल होते. त्याच्या व्यतिरिक्त पण अशी क्रूर अशी शिक्षा झाली पाहिजे की ज्यावेळेस ते फेस करता येईल आणि ज्यावेळेस दुसऱ्याला कळलं ना की त्यांनी तसं फेस केलंय मी जर हे केलं आणि दुसऱ्याला कळालं तर त्याच्या हातापाया अंगावर काटा आला पाहिजे. मी तुमच्या शब्दाशी सहमत आहे की तुम्ही ही म्हणताय ते बरोबर आहे. जो नराधम आहे हा जो कृत्य करतोय त्याला अशी शिक्षा झाली पाहिजे ना की दुसऱ्यांनी बघताना त्याला त्याच्या अंगावरती काटा आला पाहिजे. ही गोष्ट करायची का नाही करायची. आणि दुसरी एक गोष्ट की त्या लोकांना असं काय वाटतं की यार ही नाही काय करू शकत. बरोबर आहे. हा मेसेज पसरत चाललेला आहे ही नाही काय करू शकत ह्या गोष्टीचा फायदा घेतोय. जे आमचे मावळे आहेत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतात आणि धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणतात. यासाठी ताई म्हणून तुमच्या आमच्या मावळ्यांना तुम्ही काय मेसेज द्याल. जर खरंच शिवरायांना संभाजी महाराजांना जर मानत असाल ना तर त्यांनी जे शिकवलं ना तर ते फॉलो करा. ते फॉलो करा मरेपर्यंत त्यांचे गुण विचारण्यात आला. तुम्ही जर हिंदू धर्माला फॉलो करत असाल तर मग हिंदू धर्मात काय आहे हे सुद्धा तुम्ही त्याच्यावरती फोकस केला पाहिजे की शिवाजी महाराजांनी दुसऱ्या म्हणजे जे त्यांचा जे अपोजिशन मध्ये राजा होता त्याच्या सुद्धा महिलांना कधी त्यांनी अशी म्हणजे ट्रीटमेंट दिलेली नाहीये राजांनी. तुम्ही का देता. बरोबर आहे. हा एक क्वेश्चन राहतो. सो जर तुम्ही शिवाजी महाराजांना फॉलो करत असाल तुम्ही शंभूराजेंना फॉलो करत असाल तर त्यांचे जे विचार आहेत त्यांना सुद्धा फॉलो करा. आणि जर तुम्ही ते फॉलो करत असाल तर नक्कीच जे अत्याचार होतात ते आपण काय म्हणतो की गुन्हे होतात ते नाहीत होणार. ताई आता माझा एक तुम्हाला लास्ट प्रश्न आहे की आता हे जे पुण्यामध्ये जी घटना घडली आता ठीक आहे तुम्ही सर्व सांगताय की आमचे जे मावळे आहेत त्यांना गुन्हाचारात आणा सगळ्या सपोज आता ते आणतील नाही आणतील नंतरचं भाग आहे कारण भरपूर लोक आहेत पुन्हा आचरणात आणल नाही आणल त्याचा तो प्रश्न आहे. पण आज वुमन जी आहे महिला आहे महिलांसाठी तिने काय अंगी बाळगलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं. बरं महिला एक कसं आहे की जशी दाशीची राणी म्हणा आईसाहेब जिजाऊ म्हणा त्यानंतर येसुबाई म्हणा यांनी तलवार हातामध्ये घेतली. आता सध्या जी कलयुग आहे हे कलयुगच आहे. यामध्ये मुलींना प्रोटेक्शन म्हणून मुलींनी काय बाळगायला पाहिजे याबद्दल तुमची काय आहे. पहिले तर एक जर तुम्हाला असं वाटत असणार आहे की सपोज आता रात्रीचं चाललंय अशी सिच्युएशन होईल असं जर तुम्हाला अशा वाईब्स येत असतील किंवा त्या टायमाला मग तुम्ही तुमच्या क्लोज वन्स असतील त्यांना कॉल करून ठेवणे प्लस तुमची लोकेशन शेअर करत राहणे पेपर स्प्रे जवळ ठेवणे लाईक आपण काय म्हणतो त्याच्यानंतरून छोटासा नाईफ असणे जवळ ज्याने त्याला हार्म झालं पाहिजे आणि त्याच्यात एवढे पॉवर रचली पाहिजे की तो तुमच्यावरती अटॅक करेल. तुम्ही एवढं पॉवरफुल राहिलं पाहिजे की त्यांनी बघता त्यांनी असं नाही का त्या गोष्टी आहेत महत्वाच्या आणि त्याला एवढं हार्म केलं तुम्ही म्हणजे तसं म्हणायला गेलं तर जर तुम्ही काय म्हणजे डिफेंड करत असाल तर तुमच्यावरती कधीच कोणता म्हणजे काय म्हणतात त्याला गुन्हा दाखल होत नाही कारण का तुम्ही सेल्फ डिफेन्स मध्ये करताय ते सगळं. सरकारकडून तुम्ही काय करताल बरं की काय म्हणतात त्याला काय सरकारकडून तुम्हाला काय पाहिजे महिलांना सुरक्षित राहण्यासाठी सरकारने काय केलं पाहिजे. अशी शिक्षा दिली पाहिजे की जो मनात पण आणतो ना त्याच्या अंगावर काटा आला पाहिजे आणि त्याला मनात सुद्धा त्याच्याने आलं पाहिजे की अशी करा. आणि काय म्हणतात त्याची विचार बदलणं एखाद्याची खूप अवघड असतात पण त्यांनी केलंच नाही पाहिजे असं काहीतरी केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की मुलींनी स्वतः पर्सनली तुम्ही स्वतः सेल्फ इंडिपेंडेंट व्हा आणि सेल्फ डिफेन्स मध्ये तुम्हाला स्वतःला जेवढं प्रोटेक्ट करता येईल तेवढं राहा आणि स्वतःवरती फोकस करा. जरी म्हणजे
एक वेळ आपण म्हणू शकतो की कोणीतरी मला हेल्प करावं, पण कोणीतरी हेल्प करण्यापेक्षा तुम्ही किती स्वतःची हेल्प करता ह्याच्यावरती फोकस करा. थँक्यू. जय शिवराय. जय जय शिवराय ताई. जय शिवराय. आता सध्या जी परिस्थिती आहे खूप बिकट आहे असं सांगायला काय हरकत नाहीये. म्हणून तर आज एक मी शिवरायांचा मावळा म्हणून आज 40 दिवस झाला मी शंभूराजांची जनजागृती करतोय आणि मी माझ्या मावळ्यांना सांगतोय की तुम्ही गप्प बसू नका, हाताची घडी घालू नका. जे आपल्या ताईंवरती वाईट अत्याचार होतात त्यांना वाचा फोडली पाहिजेत. तर ताई तुम्हाला काय सांगायचं आहे, आता सध्या महिला सुरक्षित आहे का? नाही, पण याच्यात एक सांगू शकते, लहानपणीपासून आपण मुलींना फिमेल्स चिल्ड्रन्स जे असतात, गर्ल चिल्ड्रन्स असतात, त्यांना आपण एक शिकवलं पाहिजे गुड टच आणि बॅड टच काय असतो. बरोबर आहे. आपण लहानपणी अदर ऍक्टिव्हिटीजचे त्यांना क्लासेस लावतो, तसेच आपण त्यांना मार्शल आर्टचे पण क्लासेस लावू शकतो. जसं काय तायकांडो आहे, हे आपण मुलींच्या डिफेन्ससाठी यूज करू शकतो. किती दिवस म्हणजे बाहेरचं एन्व्हायरमेंट सेफ नाही म्हणून त्यांना बाहेर काढणार नाही, कधी ना कधी तर तिला पण बाहेर जायचंय. त्यामुळे आपण मार्शल आर्ट सारखे जे क्लासेस असतात, तायकांडो झालं, जुडो झालं, बॉक्सिंग झालं, हे आपण त्यांना शिकवायला पाहिजे. सेफ राहणं आपण काही टिक्स देऊ शकते मी, जसं की इथे अगर आपण जोरात प्रेस केलं तर थोड्या वेळसाठी तो अनकॉन्शियस होऊ शकतो. तसाच आपण थायला अगर त्याला किक केलं तर त्याला थोड्या वेळसाठी चालता नाही येणार, तेवढ्या याच्यात तुम्ही तिथून एस्केप होऊ शकतात. असे काही छोटे छोटे टिप्स असतात ज्या सगळ्या मुलींना माहिती असाव्या. बरोबर आहे ताई, तुम्ही सांगा, कारण तुमच्या हा जो मेसेज आहे हा सर्वांपर्यंत जाणार आहे आणि कदाचित आपल्या मेसेज म्हणून एखादी जी ताई आहे ती कदाचित सुरक्षित पण राहू शकते. चालेल, मला एक दाखवायचंय, 1 मिनिट. एक ट्रिक देणार. सपोज हा मुलगा आहे, हा मागून येतोय, मला असं केलं, माझं एकच काम आहे याला इथे करायचं जोरात. 1 मिनिट स्टेडी राहा, परत जोरात. तो एवढा मोठा त्याला जर्क भेटायला हवा की तो मिनिमम 1 मिनिट तरी चालू नाही शकत. तो प्रॉपर चालू नाही शकणार म्हणजे तुम्ही तिथून धावून जाऊ शकतात. असे काही टिप्स असतात ते तुम्ही युट्यूब वर पण शिकू शकतात, जरी तुम्हाला क्लास नाही लावू शकत तुम्ही. नक्कीच ताई, तुम्ही आज खरंच चांगला मेसेज दिलेला आहे आणि हे मलाही माहित नव्हतं. मी आज युट्यूबर आहे, पण ही जी गोष्ट तुम्ही आज मला दाखवली नाही, ही मलाही माहित नव्हतं की खरंच असं एक नाही का एखादी आपली ताई असं संरक्षण स्वतःच करू शकते. आणि नक्कीच माझे जे व्ह्युअर्स बघत आहे, माझं युट्यूब फॅमिली बघत आहे, नक्कीच हा ताईंचा जो मेसेज आहे दुसऱ्यांपर्यंत फॉरवर्ड करा. एखादी चांगली गोष्ट दुसऱ्यांपर्यंत शेअर करत चला, कारण जेणेकरून नाही जनजागृती होईल. एवढंच मला सांगायचंय. जय शिवराय. जय शिवराय मावशी. आता सध्या जी परिस्थिती आपण बघितली तर खूप गंभीर आहे. छावा पाहिला का तुम्ही सगळ्यांनी? छावा मूळ बघितल्यानंतर ना तुम्ही काय वाटलं बरं? छावा मूवी हा जो दाखवला आहे सगळ्यांना, या छावा मूवी बघून काय करतात बरं लोक? तुम्हाला काय वाटतं, कसा निश्चय करते? किंवा जे ते ज्या ठिकाणी तुम्ही छावा मूवी बघत होता ज्या सिनेमामध्ये, तिथलं वातावरण कसं झालं होतं शेवटच्या 20 मिनिटाचं? शेवटचे 20 मिनिटं म्हणजे एकदम असं उदासीन उदास वगैरे वाटलं होतं आणि म्हणजे जे असेल ते खरं झालं होते घटना. बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये कसं जरा प्रत्यक्षात बघण्यात आणि ऐकण्यात फरक असतो ना. नक्कीच ना मावशी. हो, मग ते बघितल्यानंतर ना मावशी ते खूप वाईट होतं. आता जी घडतंय ती लय वाईट आहे. आताची महिला सुरक्षित आहे का? तुम्हाला काय सांगायचं मावशी? आताची महिला म्हणजे कसं स्वतः मुलींनी स्वतः संरक्षण केलं पाहिजे. स्वतः म्हणजे कुठं जाणं येणं, निर्भर राहणं, स्वतःची सेफ्टी स्वतःच हे केलं पाहिजे. सरकारने वागलं पाहिजे आणि सरकार काही 24 तास आपल्या प्रत्येक मुलीकडे जाऊन लक्ष देणार नाहीये ना. नाही. बरोबर आहे. नक्कीच. हो, स्वतःची काळजी स्वतः घ्यायला पाहिजे. जसं की आपल्या राजमाता जिजाऊ म्हणा, विसुबाई महाराणी म्हणा, यांनी तलवार हातात घेतली, स्वतःचं रक्षण स्वतः केलं. आणि आज ही खरं गरज पडली, काळाची गरज आहे. एवढ्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत की आपल्या म्हणतात ना खूपच की त्याचा विचार करू शकत नाही तशा गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. तुम्ही काय सांगताल? आज वुमन डे येतोय 8 तारखेला. आज महिला दिनांना तुमचा काय मेसेज राहील बरं मावशी? कसं महिलांनी स्वतःला कसं प्रोटेक्ट करायला पाहिजे, किंवा ज्या महिला आहेत आपल्या मुलींना कसे संस्कार लावायला पाहिजे, किंवा त्यांना काय सांगायला पाहिजे? कारण मुलीला तर घराच्या बाहेर पडावं लागणार आहे, स्वतःचं संरक्षण करायचं आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? न घाबरता आपण पोरींनी सावधगिरीने वागलं पाहिजे ना. बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीला स्वतःहून पुढे जाऊन न घाबरता तोंड दिलं पाहिजे, किंवा घरी येऊन सांगा करा परत ते. बरोबर आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो की कम्युनिकेशन ही तुमच्या मुलींबरोबर हेही महत्वाचं आहे की तुम्ही कम्युनिकेशन केलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणावरनं मुलगी येते त्या ठिकाणावरनं त्या मुलीने बाबा कॉल करणं, लोकेशन पाठवणं, बाबा त्या व्यक्तीचा कुठे गेले, काय गेले, कसं गेले, कोणाशी गोष्टी नाही घडणार. नाही का. धन्यवाद.
जय शिवराय. ताई जय शिवराय ताई तुझं नाव काय? श्वेता यादव. बरं. कितीला आहे ताई तू? मी 12वीला आहे आता. 12वीला आहे का? हो. ताई आता ज्या वुमन डे आहे आपला 8 तारखेला, वुमन डे महिलांविषयी तू काय सांगशील बरं? महिलांविषयी खास तर मी पोरींविषयी सांगन. कारण मुलींना आज खूप गरज आहे बाहेर पडण्याची किंवा त्यांना शिकायची. तर आजकाल हे जे घडतंय आपल्या समाजात किंवा आपण जिथे राहतो ते तर जे घडतंय की मुलींना संरक्षण नाहीये आजकाल. तर मुलींना फक्त एक सांगणं आहे, म्हणजे त्यांच्या घरच्यांनी पण असं सांगितलं पाहिजे की तुला जिथे नडतंय ना तिथं तू ते सामोरे जा. मग ते भले काही होऊन दे पण तू त्याला सामोरे जा. मग बाकीचे जे होईल ना ते आम्ही घरचे बघून घेऊया. पण जिथे तुला नडतंय ना तिथे तू असं म्हणजे एक तुझ्या अंगात एक शक्ती आली पाहिजे की मी त्या मुलांना किंवा जे हो त्यांना मी सामोरे जाऊ शकते. मला कुणाची गरज नाही बसली पाहिजे. एवढं आपल्यात हिम्मत पाहिजे, एवढं धाडस पाहिजे आणि आपण 96 कोळी मराठा ह्याचा आपल्याला अभिमान पाहिजे. धन्यवाद दादा. जय शिवराय ताई. खरंच तुझं एक कौतुक करावं म्हणजे खरंच सगळ्यांनी ताईंनी असं तुझ्यासारखं जर बोललं तर मला नाही वाटत की अशा गोष्टी घडतील म्हणून. अजिबात नाही घडणार दादा. कारण मुली स्वतःला एक झाशीच्या राणी बनवा, एक जिजाऊ माता बनवा. तेव्हाच आपला देश कुठेतरी मुलींसाठी संरक्षण पण म्हणजे राहू शकतो आणि मुलींना कुठेतरी संरक्षण भेटू शकतं. धन्यवाद. धन्यवाद. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. धन्यवाद. जय शिवराय.